ब्रेकनंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी थेट नाशिकमधून येते। नाशिकमध्ये एका खड्ड्यात स्कूल बस अडकल्याची माहिती मिळते। बसमध्ये 35 ते 40 विद्यार्थी अडकल्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्या सोबत आहेत। अभिजित, नेमकी काय परिस्थिती आहे, कुठे घडलंय हे? नाशिकच्या जात्रक फाटा परिसरामधली ही घटना आहे। सकाळच्या वेळी स्कूल बस शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे निघालेली होती। मात्र या परिसरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची जी रस्त्यांची कामं सुरू आहेत त्यामुळे काही ठिकाणी खड्डे त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि याच खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे स्कूल बस या खड्ड्यामध्ये अडकलेली होती। कारण पाऊसही सुरू आहे, या खड्ड्याचा अंदाज चालकाला आला नाही, त्यामुळे ही बस अडकलेली होती। मात्र आता स्थानिक नगरसेवकांच्या मतीने सुखरूपपणे या सगळ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता स्कूल बस देखील खड्ड्यातून बाहेर काढण्यात आलेली आहे। मात्र आपण जर बघितलं तर नाशिक शहरामध्ये जे खड्डे ठिकठिकाणी पडलेले आहेत त्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना मागच्या काही दिवसांपासून झालेल्या आहेत। कारण जे खड्डे पडलेले आहेत त्यामध्ये पाणी साचल्यानंतर वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे वाहनं जी आहेत ती अशा पद्धतीने नक्कीच अभिजित, आपण धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। स्कूल बस खड्ड्यात अडकली होती आणि 35 ते 40 विद्यार्थी अडकले होते। मात्र आता त्यांना सुखरूप वाचवण्यात आलेलं आहे। बसही खड्ड्यातून बाहेर काढण्यात आलेली आहे। मॅम, गाडी अडकली, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? काय म्हणणार याच्यामध्ये? आज तुम्ही विचार करा, नाल्यांचे कामं केलेले आहे आणि आज त्यांनी त्या नाल्यांमध्ये नीट मुरूम पण टाकलेलं नाहीये। आज ते 40 मुलं माझ्या गाडीमध्ये, मी मदत मागते ग्रामीण नगरसेवकांची, इथल्या नगरसेवकांची, तर ते म्हणते आम्हाला माहिती नाही। आम्ही कुणाची मदत मागायची सर? आता काहीच प्रतिसाद नाही आला त्यांच्याकडून? आता मी फोन करते तर इथल्या खेताडे आहेत, त्यांनी सांगितलं की आम्हाला नाही माहिती, एवढ्या सकाळी आम्ही काय मदत करणार? आम्ही आम जनतेने कुणाकडनं हेल्प घ्यायची आजला? आज बघा गाडीमध्ये मुलं आहेत, आजला ती गाडी बघा कशी बसलेली, मुलांची एक्झाम आहे, काय करायचं? मॅम, गाडी अडकली.